नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण शेवगा पिकामध्ये सुरुवातीस येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता ही नवीन फूट निघालेली आहे. इथं काही ठिकाणी आपल्याला पानं कतरलेली दिसत आहेत. पानं वेडेवाकडे झालीत, कतरलेली आहेत, परंतु घाण दिसत नाही. ही सिम्पटम्स हे लंका विविलचे आहेत. सफेद कलरचा विविल असतो फोटोत दाखवल्याप्रमाणे. तो पानं कतरतो आणि असे परिणाम दिसून येतात. त्याला कंट्रोल करण्यासाठी मी पुढे सांगणारच आहेत. आणि हे जे सिम्पटम्स आहेत हे अळीचे आहेत. इथं पानं स्क्रॅप केलेले दिसतात, पानाची जाळी दिसते आणि काही प्रमाणामध्ये अळीची विष्ठा देखील दिसून येते. तर या दोघांना कंट्रोल करण्यासाठी मार्शल 1 मिली प्रति लिटर प्रमाणे संध्याकाळी आपण स्प्रे घेऊ शकता. आणि फक्त अळीच कंट्रोल करायची असेल तर प्रोक्लेम 30 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यासाठी आपण स्प्रे घेऊ शकता. दुसरी एक समस्या म्हणजे शेवगा पिकामध्ये सर्व झाडे सारखी निघत नाही सुरुवातीला. काही झाडांची फूट खूप छान निघते, काही झाडांची फूट कमी असते, परंतु कालांतराने ते बरोबर होऊन जातात, म्हणजे एक समान दिसायला लागतात. दुसरी एक समस्या म्हणजे हा पिंगटपणा. याबद्दल मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅग्नेशियम सल्फेट, युरिया याचा सुरुवातीला वापर करावा. आणि ॲश विविल किंवा लंका विविल, अळी याच्या समस्या प्रथमतः बांधावरच्या झाडांकडे पाहाव्यात. तिथे त्या लवकर दिसून येतात आणि लवकर लक्षात आल्यामुळे स्प्रे घेऊन आपण पुढचा होणारी जी नुकसानी ती टाळू शकतो. अशा प्रकारे आपण सुरुवातीला या सर्व गोष्टींची जर काळजी घेतली तर फूट व्यवस्थित चांगली निघून पुढील उत्पन्न वाढण्यास आपल्याला मदत होते. धन्यवाद. आपले चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.